नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला B.Ed द्वितीय वर्ष सत्र 3. तर माझं नाव शिवम श्रीकृष्ण सरकटे आहे. तर आज मी तुम्हाला भूगोल हा विषय शिकवणार आहे. भूगोल विषयामधला जो आपण पाठ बघणार आहे 9वा कृषी, त्याच्यामधला जो आपण एक हे बघणार आहोत मुद्दा व्यापारी शेती. तर त्याच्यामधला जो अगोदरची आपण जी उजळणी बघून घेऊ, मागच्या तासिकेला आपण काय शिकलो, कसं झालं, तुमची उजळणी तुम्हाला होमवर्क दिलं होतं ते कशा प्रकारे केलं, काय केलं, कसं केलं, हे आपण थोडं समजून घेऊ. ठीक आहे, चला आपण थोडं सुरुवात करू. घटक कृषी, उपघटक व्यापारी शेती. आपला वर्ग 7वा आहे. विषय भूगोल, घटक कृषी, उपघटक व्यापारी शेती. तर चला थोडंसं मागच्या आपण तासिकेला आपण काय बघितलं, कसं बघितलं हे थोडं बघू आणि नंतर आपण आपल्या मुद्द्याकडे थोडं वळून घेऊ. सर्वात पहिले आपण बघितलं होतं कृषी जो पाठ होता. सर्वात पहिले जो मुद्दा होता आपण म्हटलं होतं पशुपालन. पशुपालन मध्ये आपण कोणते कोणते मुद्दे बघितले, पशुपालन मध्ये काय काय येतो, कसं कसं येतो हे आपण थोडं अभ्यासलो. ते कसं अभ्यासलो, तुम्हाला होमवर्क दिला होता तो केला काय नाही, तुमच्या निदर्शनास काय आलं हे थोडं आपण बघून घेऊ. पशुपालन मध्ये काय काय येतो सांग बरं कुणाल. बरोबर, जसं की पशुपालन मध्ये गुरे पालन येतो, गाय, बैल, म्हैस, रेडा हे याच्यामध्ये येतो. आणि शेळी व मेंढी पालन, तो दुसरा जो मुद्दा घेतला आपण शेळी पालन. पशुपालन मधलं तिसरा दुसरा भाग शेळी पालन व मेंढी पालन. मेंढी पालन काय येतात, निमोसोड कोरड्या हवामान प्रदेशात केले जाते त्याला. ते तिसरा एक आपण बघितला आपण कुक्कुट पालन. कुक्कुट पालन म्हणजे काय, कृषी व्यवसाय जगात सर्वात कोंबडी व सर्व वर्गातील पक्ष्यांचे पालन कमी अधिक प्रमाणावर आढळते. पसरदारची शेतात कोंबड्याचे पाळणे एका पारंपरिक व्यवसाय आहे, त्याला कुक्कुट पालन असे म्हटले जाते. आपण घेऊ मधमाशी पालन. मधमाशी पालन मधला पण एक तसंच प्रकारचा भाग मधमाशी पालन. ते कशा जाते, मधमाशा जेव्हा कांदा पेरतो तेव्हा काही एखादी पेटी का सध्याच्या परिस्थितीत मला वाटते 3-4 हजार रुपयाची मिळते. तर 3-4 हजार रुपयाची मिळणारी पेटी जेव्हा ते मधमाशाचं जेव्हा ते फुलं येतात तेव्हा त्याचा चांगला सुगंध म्हणजे चांगले शेती देतात. ते म्हणजे कीटकनाशके अळी ते सर्व खातात आणि त्याच्यानुसार वेगळा फुलला जातो. आणि मत्स्यपालन एक अशा प्रकारचं असते जसं की एक व्यावसायिक शेती असते. त्या शेतीतनी एक असा तलाव असते खोदलेला आणि त्या तलावामध्ये एक केलेला असतो, ते तलावामध्ये एक प्रकारचा खोदलेला असतो ट्रॅक्टरनी आणि त्याच्यानी थोडीशी ताडपत्रीनुसार एक असं केलं, कारण की पाणी खाली साचलं नाही पाहिजे, आपलं उत्पन्न निघालं पाहिजे. तर ते थोडंसं त्याच्यानुसार असं एक सांगतो मी तुम्हाला. हा तलाव हा तलाव अशा प्रकारचा असतो, याच्यानी आजूबाजूंनी ताडपत्री टाकलेली असते. ताडपत्री म्हणजे एक पन्नी टाकलेली असते, एकदम रट कागदाची पन्नी टाकलेली असते. तिथं मंदातनी एक अशा माशाचं बी सोडल्या जाते. ते विकत आणलेलं असं MIDC मिळतो, कुठं पण मिळतो.
अशी सामान्य याच्यात धरणाच्या ठिकाणी तिथे टाकलेले असते, त्याच्यापासून उत्पन्न घेतल्या जाते. तशा प्रकारे मत्स्यपालन आपलाच एक भाग बघितला. जसं की आपण एक पुढचा भाग बघून घेऊ. रेशीम शेती म्हणजे काय? रेशीम शेतीमध्ये आपण किड्यांच्या कोशाने रेशी धागे मिळवणे आणि सूक्ष्म चिकट असतात त्यापासून रेशीमला वस्त्र निर्मिती करता येते. धाग्यापासून वस्त्र निर्मिती, धागा निर्मिती हे खाद्य आहे. म्हणजे रेशीम किड्याचे मुख्य खाद्य काय आहे? तुरीच्या झाडाचा पाला हा रेशीम धाग्याचे किड्याचे मुख्य खाद्य आहे. रोपवाटिका व्यवसाय म्हटलं म्हणजे आपण जेव्हा कुठेही जातो, जेव्हा एक नर्सरी होते त्याला रोपवाटिका व्यवसाय असे म्हटलं जातात. त्याला आपण इंग्लिशमध्ये नर्सरी असे म्हणतो. कारण की तिथे विविध प्रकारचे झाडे, विविध प्रकारचे काही पण मिळू शकतात. गेल्या काही वर्षात फलोत्पादन, औषधी व सुगंधी वनस्पती, इतर वृक्ष शेतीशी निगडीत परंतु वेगळ्या स्वरूपात उत्पादनाखाली क्षेत्र वाढत आहे. या प्रकारच्या उत्पन्नांना चांगल्या दर्जेदार रोपांची, कमालाची, गंधाची व बियाण्याची आवश्यकता असते. त्याला रोपवाटिका व्यवसाय उदयास आले म्हणतात आणि सुरू झाला असेही म्हटले जाते. गृहीत कृत्यातील शेती, हे तुम्हाला माहित नसेल. हरित गृहाची शेती, कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन वाढणे आणि कमी हवामान, उष्णता, आर्द्रता, ओलावा इत्यादी सारख्या नैसर्गिक घटकावर पूर्ण नियंत्रण ठेवून त्याला हरितगृहाची जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळवून देणारी नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी हरितगृहाचा वापर केला जातो. त्याला काय म्हणतात? हरितगृहाची शेती असे म्हणतात. जसं की सांगडा, प्लास्टिकचा कागद याचा वापर केला जातो आणि पाणी, उजेडा, तापमान आणि नियंत्रण इतर बंदिस्त वातावरणामुळे नियंत्रण वाढते. त्याला काय म्हणतात? हरितगृहाची शेती म्हणतात. जसं की उदाहरण लिली, जबरेरा अशा जास्तीत जास्त फायदा देणाऱ्या फुलांच्या शेतीसाठी व्यापारी तत्वावर हरितगृहाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्याला हरितगृहाची शेती म्हणतात. आपण एक 28 तारखेला एक पिरियड घेतला होता, त्याच्याने बघितलं होतं आपण शेतीचे प्रकार एक अशा प्रकारचा असतो. त्यांनी विविध विभागाचे, विविध याचे हे आपण बघितलं होतं. जसं काय बघितलं होतं आपण? कोणी सांगू शकेल? पायल, किंजल, सोनल. ठीक आहे. बरोबर. थोडीशी पुढे आली पण बरोबर आहे तुझं. थोडंसं चांगला अभ्यास करशील. गुड. खाली बस. एखाद्या प्रदेशात भौगोलिक विविधता व सांस्कृतिक भिन्नता, तंत्रातील विविधता आणि विचार करता शेतीच्या विविध पद्धतीत उदयास आलेल्या आहेत. अशा उद्देशाने घेतली जाणारी पिके म्हणजे पद्धतीत वापर घेणारे तंत्र, भूमीचे आयोजन इत्यादीचा शेतीचा प्रकार ठरतो. जसं की शेतीचे प्रकार कोणते आहेत? कोणी सांगू शकेल? शेतीचे प्रकार आपण बघूया. निर्वाह शेतीमध्ये 2 येतात, स्थलांतरित शेती आणि सखोल शेती. बघा शेतीच्या प्रकारमध्ये काय याच्यातनी काय आहे तो सखोल शेती. सखोल शेती आणि याच्यामध्ये काय आहे तो स्थलांतरित शेती. शेतीच्या प्रकाराचा आणि दुसरा जो आपण बघितलं लिहून दुसऱ्या याच्यात आपण बघितलं व्यापारी शेतीमध्ये 4 भाग पडतात. कोणते पडतात? तुम्ही सांगू शकेल? ठीक आहे. विस्तृत शेती पहिला भाग, दुसरा मळ्याची शेती, तिसरा मंडई बागायती शेती आणि चौथा फलोद्यान शेती. निर्वाह शेतीमध्ये पारंपरिक शेतीचा सखोल शेती, स्थलांतरित आणि असे 2 प्रमुख भाग पडतात. त्याला स्थलांतरित शेती असे म्हणतात. सखोल शेतीमध्ये काय असतो? कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन करणाऱ्या शेती प्रकाराला काय म्हणतात? सखोल शेती म्हणतात. आणि स्थलांतरित शेती भटकी शेती, प्राथमिक अवस्थेत शेती आणि
खडकली दाट वन प्रदेशात आणि डोंगराळ भागात शेती आणि शेतीचे विविध प्रकारचे प्रथम वनस्पती जमिनी तुकड्याची निवड करतो. या जमिनीच्या तुकड्यात शेती योग्य करण्यासाठी झाडे झुडपे गवत कापतो, जमीन मोकळी करतो, कापलेली झाडे वाकलेल्या अंगठ्याने जाळतो, त्यानंतर शिल्लक राहणारी राख खत म्हणून मृदेत मिसळणे असतो. पावसाळी पूर्वी पेरणी करतो आणि उत्पादन आणि घेतो. याला सखोल शेती म्हणतात. आजचा जो टॉपिक शिकणार आहोत तो आपण आज बघणार आहोत व्यापारी शेती. व्यापारी शेती मधला तोच एक व्यापारी शेती म्हणजे कसं काय, कुठून करतात, कशी करतात व्यापारी शेती, त्यांना लागणारे अवजारे, भुईमुग बागायती शेती, फळ शेती, फुल शेती हे कशा प्रकारे केल्या जाते आणि कसं केल्या जाते हे तुम्हाला मी याच्या आधारे म्हणजे व्यापारी शेतीच्या आधारे आपण तो शिकवणार आहोत आणि अभ्यासू. इंटरेस्टिंग विषय आहे आणि पाठ पण चांगला इंटरेस्टिंग आहे. शेतीविषयी चांगली माहिती पण मिळून जाते तुम्हाला आणि पुढे आपण थोडंसं तुम्हाला भविष्यात कामा पण पडेल आणि एक्झाम मध्ये पण. ठीक आहे, चला ठीक आहे. व्यापारी शेती म्हणजे काय? व्यापारी शेतीमध्ये विस्तृत धान्य शेती आणि मळ्याची शेती दोन्ही प्रमुख भाग असतात. कसे की धान्य शेती, मळ्याची शेती. मळ्याची शेती, धान्य शेती म्हणजे काय आणि मळ्याची शेती म्हणजे काय, याच्यात काय फरक आहे? जसं की शेताचे क्षेत्र 200 हेक्टर किंवा अधिक असते. शेताचे क्षेत्र किती हेक्टर असते? 200 पेक्षा अधिक असते. शेती मोठी व विरळ लोकसंख्या आणि शेती सहाय्याने केली जाते. उदाहरण नांगरण्यासाठी. नांगरण बघितला, नांगर. ठीक आहे. एखादे जर गेले तुम्ही खेड्यागावात तर त्यांना खेड्यागावातल्या मुलांना मालूम असेल नांगर काय असतो. आता तर ट्रॅक्टर झालेला आहे. ट्रॅक्टर, धान्य काढण्यासाठी मळणी यंत्र, जंतुनाशके, फवारणी यंत्र, हेलिकॉप्टर किंवा विमानाचा वापर केला जातो. म्हणजे ते जे आता तर एक नवीन यंत्र निघालं ते 4 इकडून 4 असतात, त्याला रिमोटच्या साहाय्याने चालवलं जाते आणि त्यांनी फवारणी केली जाते. त्याला एक पीक पद्धती, शेतीची मळी शेती, जसे की एक पीक आणि शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहेत. जसं की उदाहरण आपण बघू, गहू, मका, शिवाय बार्ली, ओढ, सोयाबीन पिके ही प्रमाणे घेतली जातात. आणि विस्तृत शेतीतील अभियांत्रिकीकरण, जसे की यासाठी मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते. उदाहरण यंत्र खरेदी, खते, कीटकनाशकाची खरेदी, गोदामे, वाहतूक खर्च इत्यादी मोठ्या प्रमाणात भांडवल असते. जसे की आर्थिक विकास, प्रादुर्भाव, टोळाटाळ आणि बाजारभावातील चढ उतार अशा प्रकारच्या समस्या विस्तृत शेतीशी संबंधित आहेत. मळ्याची शेती, शेतीचे क्षेत्र 40 हेक्टर किंवा अधिक असते. शेतीचे क्षेत्र डोंगराळ उतारावर असल्याचे यंत्राचा वापर फारसा करता येत नाही, त्यामुळे शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते. त्याला काय म्हणतात? मळ्याची शेती. मळ्याची शेतीमध्ये या प्रमाणात एक प्रकारची सुरुवातच केली जाते. दीर्घकालीन पिके अवलंबून असते, नियत उत्पादन केल्या जाते आणि करावे लागते. मळ्याच्या शेतीची हवामान, मनुष्यबद्दल, पर्यावरण आणि आर्थिक व्यवस्थापन यावर समस्या केल्या जाते. त्याला मळ्याची शेती असे म्हणतात. बागायती शेती, आपण एक थोडंसं बघितलं जाणार आहे. बागायती शेती, शेतीचे आणखी एक आधुनिक प्रकार आहे. शेती प्रकार, नांगरीकरण व तळ्यात तयार केलेले बाजारपेठेत निर्माण झाला आहे. शहरी लोकांच्या मागणीमुळे निर्माण झालेले बाजारपेठ ओळखून ती मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी शहराजवळच्या भागात भाजीपाला व इतर पदार्थ पिकवतात. मागणी तसा पुरवठा अर्थशास्त्राच्या नियमानुसार बागायती प्रकारची शहरातील भाजीपालांची मागणी पूर्ण करतो. या शेतीच्या प्रकारात लहान असतो, त्याला बागायती शेती असे म्हणतात. मागणी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर बाबींचा समावेश येत असतो आणि वाहतुकी सोयीसुविधांवर अवलंबून असते. जलद वाहतुकीवर याला उत्पादनाचा दर्जा किंमत ठरतो, म्हणून या शैलीचा ट्रक शेती असेही म्हणतात. उद्योग, फलशेती,
उद्यान फलोद्यान फलशेती, फल उद्यान फुलशेती. फळ शेती म्हणजे काय? बागायती शेतीमध्ये उपप्रकार म्हणजे फळ व फुलांचे प्रकार. यासाठी मुख्य उत्पादन शेती पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धती केली जाते. शेतीचा आकार लहान असतो आणि रोपाची व्यवस्था काळजी घेतली जाते. म्हणजे शेतीचा हा लहान पण असतो आणि त्याची जास्तीत जास्त हे जाते. अलीकडच्या काळात जास्त नफा मिळवण्यासाठी जलसिंचनाची सोय, रासायनिक खतांचा वापर, गृहीतके अवलंब केला जातो. फुलशेतीतील प्रमुख उत्पादने लिली, जजबेरा, प्लोटी, डेरिया, शेवटी झेंडू अशी विविध पात्रात चांगली किंमत मिळते अशा फुलांना. आणि झेंडूला तर सर्वात जास्त आपल्या इकडे प्रमाणात मिळते. जसं की आंबा, सीताफळ, द्राक्ष, केळी, डाळिंब, ड्रॅगन, खेरी, संत्री, रामदरी अशी खूप प्रकारची फळं शेतीत घेण्यात येतो. आपण त्याला फळशेती पण म्हटलं जाते. फुलशेती आणि फळशेती हा त्याच्यामधला एक भाग आहे. आणि जसं की सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेती कोणी पाहिलेली आहे, ऐकलेली अशी. सेंद्रिय शेती आपण फक्त एक प्लॅन्ट असतो, प्लॅन्टमध्ये एक थोडेसे हे केलेले असतात, म्हणजे असे ओटे केलेले असतात, त्याच्यामध्ये एक काहीतरी प्लॅन्ट केलेला असतो आणि ते सेंद्रिय शेतीसाठी स्पेशल दिले जातात. पिकांची पोषक द्रव्याची गरज मृदेतून भागवली जाते. त्यामुळे वापरलेल्या पोषक द्रव्याचे मृदेतील पुनर्भरण गरजेचे असते. उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट साध्य करताना पोषक द्रव्याचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. त्यासाठी सेंद्रिय शेती तयार केली जाते. पालापाचोळ्या जमिनीत कुंजवते. 10 किंवा यासारखी हिवाळ्याची पिके जमिनीत गाडून देखील खत तयार केले जाते. खनशेत कंपोस्ट या खताचा वापर केला जातो. ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खताची निर्मिती करतात. सर्व प्रकारचे वनस्पतीचे पदार्थ जमिनीत मिसळून कुंजून पिके घेतली जातात. त्याला सेंद्रिय शेती पद्धती असे म्हणतात. कीड नियंत्रणासाठी वनस्पतीजन्य रोगनियंत्रके जसे कडुनिंब, कीटकनाशके वापरही गरज भागवता येते. सेंद्रिय उत्पादन घेणाऱ्या उत्पादनाची उच्च दर्जाची असते. शेतीतील रासायनिक खते, कीटकनाशके, रोगनाशकांचा वापर केला जात नाही. त्याला सेंद्रिय खत असे म्हणतात. सेंद्रिय खत निर्मिती असे म्हणतात. आपण याच्यानुसार आपण थोडंसं व्यापारी शेती बघितली. व्यापारी शेतीमध्ये एक प्रकारचे आपण काय थोडंसं हे बघून घेऊ. व्यापारी शेतीमध्ये शेतीचे प्रकार किती जास्तीत जास्त हेक्टरचे असते थोडंसं लिहून घ्या बरं. व्यापारी शेती व्यापारी शेती म्हणजे काय? अशा प्रकारे आपण व्यापारी हा टॉपिक बघितला. त्याच्या पुढचा जो टॉपिक आपण बघणार आहोत, हे पहिले थोडंसं होमवर्क आहे, तो येता उद्या लिहून आणा. जो पुढचा आपण टॉपिक बघणार आहोत तो आहे कृषी पर्यटन. आपण कृषी पर्यटन आपण खूप काही शिकणार आहोत आणि उद्या येता हा पाठ आणि हे आपण थोडंसं जरूर या वाचून. अशा प्रकारे आपण कृषीमधला जो व्यापारी शेती हा मुद्दा आपण बघितला आणि पुढचा जो बघणारा मुद्दा तो आहे कृषी पर्यटन. धन्यवाद.